यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील बोथ या ठिकाणी 7 वर्षीय चिमुकलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अवघ्या 24 तासात या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आहेत। सर, शिवानी जाधव या 7 वर्षीय चिमुकलीची हत्या करण्यात आली, काय नेमकं हत्येतला घटनाक्रम आहे आणि कशा पद्धतीने याचा उलगडा पोलिसांनी केलेला आहे? 20 मार्च 2026 या दिवशी दुपारी 3 नंतर एक चिमुकली गाव बोध गाव आहे दारव्हा तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यातील, तर ती मुलगी मिसिंग झाल्याबाबत पोलिसांना तक्रार आलेली होती। संध्याकाळी 6 नंतर आम्हाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलेलं होतं, वेगवेगळ्या टीम पाडलेल्या होत्या। मात्र जवळजवळ 15-16 तास ही कंटिन्यू सर्चिंग करूनही मुलगी मिळत नसल्यामुळे माननीय SP सर कुमार चिंता सर, त्याचप्रमाणे SDPO सिद्धेश्वर भोरे, LCP PI सतीश चौरे आणि अन्य सर्व अधिकारी आणि अशी टीम आम्ही बनवून सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येक गावातील घर सर्च करण्याचा निर्णय घेतला आणि त्या सर्च करण्याच्या अनुषंगाने जी मुलगी मिसिंग आहे त्या घराच्या शेजारचंच एक घर आहे, त्या ठिकाणी गोट्याच्या अंतर्गत भागामध्ये ज्या असणाऱ्या 2 खोल्या त्यामध्ये प्रॉपर सर्चिंग केलं, कारण घरातल्या व्यक्तींचा एक संशयास्पद हालचाली दिसून आल्या। त्यानुसार सर्च केल्यानंतर एका पलंगाच्या खाली पोत्याच्या गोणीमध्ये ठेवलेली एक मुलीची बॉडी आम्हाला मिळून आली। त्यानुसार आम्ही 5 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि निश्चितपणाने खुनाचा गुन्हा आम्ही दाखल करून पुढची कारवाई करीत आहोत। सर, नेमकं काय कारण या संपूर्ण खून प्रकरणाचं प्राथमिक पुढे आलेलं आहे? कशा पद्धतीने कुठल्या कारणावरून तिची हत्या ही करण्यात आलेली आहे? प्राथमिक दृष्ट्या घरगुती जुनं जे भांडण आहे त्याच्या अनुषंगानेच हे झालेलं असावं असा आमचा प्राथमिक कयास आहे। त्याचप्रमाणे मयत मुलीच्या नाकातील एक 1.5 ग्रॅम सोन्याचा जो ऐवज होता तो सुद्धा त्या मुलीच्या शरीरावर दिसलेला नाही, त्याच्यामुळे तो एक अँगल आम्ही तपासतोय आणि अन्य काही कुठली कारणं असतील तर लवकरच आम्ही तपासात स्पष्ट करू। निश्चित या खून प्रकरणामध्ये 5 जणांना जे आहे ते पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे। या प्रकरणाची काय पैलू आहेत आणि कशा कुठल्या कारणास्तव हे प्रकार जो खून प्रकरण जे आहे ते या ठिकाणी झालं याचा तपास पोलिसांकडून अधिक करण्यात येतोय। विवेक गावंडे, TV9 मराठी, दारव्हा, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।